हे पहा मुलांनो, आज आपण संख्येचे विस्तारित रूप पाहणार आहोत। आज आपण कोणता धडा अभ्यासणार आहोत? संख्यांचं विस्तारित रूप। आता मी तुम्हाला या ठिकाणी एक संख्या देतो, त्याचं विस्तारित रूप कसं असतं मी ते तुम्हाला समजवतोय। 22 इकडे लक्ष दे। 5 शतक 3 दशक 7 एकक 537 पहा, आता ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची। विस्तारित रूप म्हणजे काय? दिलेली संख्या आपल्याला वेगळ्या रूपात मांडायची। दिलेली संख्या आपल्याला काय वेगळ्या रूपात मांडणे। आता पहा, 5 हा काय आहे? 5 हा काय आहे? दशक आहे का? 5 शतक। 5 हा काय अरबी? शतक। 5 हा शतक आहे, म्हणून 5चे विस्तारित रूप काय येईल? 500। 5चे विस्तारित रूप काय येईल? 500 म्हणजे बघा आता 5 शतक 0 दशक 0 एकक 500। आता पहा, दशक मध्ये कुठली संख्या दिली? 3 दशक। 3 दशक म्हणजे किती मग? 30। छान। 3 दशक 0 एकक 30। 3चे विस्तारित रूप काय आहे? 30 अधिक एकक मध्ये कोणती संख्या आहे? 7। म्हणून इथे लिहायचे आपण 7। पहा, या संख्येचे आपण विस्तारित रूप काय केलं? या संख्येचे आपण विस्तारित रूप काय केलं? 500 अधिक 30 अधिक 7। राजगिरे बघ बेटा, 500 अधिक 3 दशकचे आपण 30 घेतले अधिक 7 एकक। तर तुम्ही करणार का समज? छान।